पुण्याच्या भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड समोर आली आहे। भिगवण अपहरणामध्ये प्रकरणातील तरुणीनं इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आई आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केलेली आहे। यावर कोर्टाने संबंधित मुलीचा ताबा आई आणि मामाकडे देण्यासंदर्भात आदेश पारित केलाय। 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीनं आपण आईसोबत जाणार नसून आपल्या प्रियकरासोबतच राहणार असल्याचं म्हटलेलं होतं। त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी पार पडली। त्यामुळे पुन्हा इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयानं संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले। यावेळी संबंधित तरुणीनं आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली। मेहरबार कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथम दर्शन तिने सांगितले की तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे। आता मुलगी कुठं, आईकडे का मामाकडे? कारण दोन्ही म्हणजे आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। मुलगी आता सुधारगृहामध्ये आहे। तसा आदेश त्यांच्याकडे जाईल, त्यानंतर ती मुलीला आईच्या आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल।